अर्निंग सीझन सुरू होतोय आणि पुढच्या काही आठवड्यात शेकडो कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. पण नुसता प्रॉफिट वाढला की कमी झाला इतकं बघायचं नाहीये. त्यात खूप साऱ्या गोष्टी जे तुम्हाला बघायला हव्यात. प्रत्येक क्वार्टरली रिझल्टच्या सीझनमध्ये कंपनीज त्यांची ऍक्च्युअल कामगिरी उघड करतात आणि हीच ती वेळ असते जेव्हा बाजाराचे एक्सपेक्टेशन आणि रियालिटी यांची तुलना होते. एका तिमाहीचे निकाल संपूर्ण सेक्टर किंवा अगदी संपूर्ण बाजाराचा मूड ठरवू शकतात. यात फक्त प्रॉफिट नंबर बघणं का पुरेसं नाहीये. एखाद्या कंपनीचा नफा वाढला असला तरी तो वन टाइम गेन असू शकतो, जसं की एखादी मालमत्ता विकणं, ज्यामुळे कोर बिझनेस मधून आलेली कमाई म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिट आणि वन टाइम आयटम वेगळे करून बघणं आवश्यक आहे. याशिवाय रेव्हेन्यू ग्रोथ, मार्जिन ट्रेंड्स आणि आधीच्या क्वार्टरच्या तुलनेत सिक्वेन्शियल ग्रोथ या तीनही गोष्टी एकत्रितपणे बघल्याशिवाय तुम्ही संपूर्ण स्पष्ट होऊ शकत नाही. निकालासोबत येणारी मॅनेजमेंटची कमेंट्री म्हणजे पुढच्या तिमाहीबद्दलचा आउटलुक. कोणत्या आव्हानांचं लेखन केले, कोणते चॅलेंजेस मेन्शन केलेले आहेत, कोणत्या संधींबद्दल आत्मविश्वास दाखवला आहे, हे बरेचदा प्रत्यक्ष आकड्यापेक्षाही जास्त बोलकं असतं. ऑर्डर बुक, कॅपॅसिटी युटिलायझेशन आणि मॅनेजमेंटचा टोन हे भविष्यातल्या कामगिरीचे उत्तम संकेत असतात. या क्वार्टरमध्ये कशाकडे लक्ष द्यायला हवं? सध्याच्या मॅक्रो पार्श्वभूमीवर म्हणजेच कमी झालेली क्रूड ऑइल दर, जीएसटी कलेक्शन मधली मजबूती आणि सुधारलेल्या रुरल एरिया या सगळ्यांचा प्रत्यक्ष परिणाम कंपन्यांच्या मार्जिन्स आणि व्हॉल्यूम ग्रोथवर कसा दिसतो हे बघणं महत्वाचं आहे. अर्निंग सीझन म्हणजे फक्त हेडलाईन्स आणि नंबर्सची शर्यत नसते, तर कंपन्यांच्या ऍक्च्युअल बिझनेस हेल्थचं मूल्यांकन करण्याची संधी असते. प्रॉफिटच्या आकड्यामागे दडलेली क्वालिटी आणि मॅनेजमेंटचा आउटलुक समजून घेणं हीच खरी फंडामेंटल अनालिसिसची समज आहे. Investment in securities market are subjected to market risk. Read all related documents carefully before investing. The securities quoted are for illustration only and are not recommendatory. Registration granted by SEBI. Membership of a SEBI recognized supervisory body, if any, and certification from NISM is no way guarantee performance of the intermediary or provide any assurance of returns to investors.